मंचर नगर पंचायत निवडणुकीत नगरसेवक पदासाठी जास्त अर्ज आल्याने पक्षांना उमेदवारी निश्चित करताना मोठा पेच निर्माण झाला आहे। प्रत्येक प्रभागात एकाच उमेदवाराला एबी फॉर्म देता येत असल्याने अनेक इच्छुकांमधून एकाची निवड करताना पक्षाच्या नेत्यांची मोठी अडचण झाली। या तणावामुळे तिकीट नाकारलेल्या अनेक उमेदवारांमध्ये नाराजीचा तीव्र सूर उमटत असून यामुळे निवडणुकीत बंडखोरी झाल्याचे चित्र दिसत आहे। पक्षाकडून तिकीट न मिळालेले पण निवडून येण्याची जास्त शक्यता असलेले अनेक उमेदवार आता अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत। महायुतीतून प्रभाग क्रमांक 14 साठी बानखिले कुटुंबाला उमेदवारी नाकारली असल्याचे चित्र दिसत आहे। मंचर नगर पंचायत निवडणुकीमध्ये एकूण 17 जागांसाठी निवडणूक होत आहे। यावेळी राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांची युती झाली असून त्यांनी एकत्र पॅनल उभे केले आहे। या युतीच्या जागा वाटपात 17 पैकी 5 जागा भाजपला देण्यात आल्या। यापैकीच प्रभाग क्रमांक 14 ची जागा भाजपच्या वाट्याला गेली। यामुळे अनेक वर्षांपासून सामाजिक काम केलेले आणि पक्षनिष्ठ असलेले विकास बानखिले यांच्या पत्नी डॉक्टर सोनाली विकास बानखिले यांना उमेदवारी नाकारण्यात आली। डॉक्टर सोनाली बानखिले यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा विकास बानखिले यांचे कुटुंब अनेक दशकांपासून राजकारणात सक्रिय आहे। चुलते विठ्ठल शेठ बानखिले आणि त्यांचे वडील कांता शेठ बानखिले हे स्वर्गीय आमदार दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांच्या सोबत 1970 पासून काम करत होते। दिलीपराव वळसे पाटील आमदार नव्हते तेव्हा मंचरमध्ये त्यांचा मोठ्या संघर्षाचा काळ होता। त्यावेळी याच बानखिले कुटुंबाने खंबीरपणे पाठीमागे उभे राहत मदत केली आणि आता विकास बानखिले स्वतः माजी मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत। डॉक्टर सोनाली विकास बानखिले या पेशाने डॉक्टर असून त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या झेंड्याखाली आरोग्य शिबिरे घेणे, आरोग्य सेवा पुरवणे, महिलांसाठी मोफत देवदर्शन यात्रा काढणे अशी अनेक सामाजिक कामे केली आहेत। विकास बानखिले यांनी पक्षाबद्दल नाराजी व्यक्त करत आणि अपक्ष लढण्याचा निर्धार केला आहे। विकास बानखिले यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली। बानखिले यांनी आपला अपक्ष अर्ज कायम ठेवला असून ते निवडणुकीत लढणार आहेत। कोणताही स्वार्थ नसताना प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला डावलल्याची भावना मतदारांमध्ये असल्याने प्रभागातील मतदार आपल्या पाठीशी उभा राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। विकास बानखिले म्हणाले की मी अपक्ष लढणार आहे आणि मी नक्कीच निवडून येणार आहे। तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा। स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज। आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार। आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54।